15/2024 एका लहान मुलाच्या पोटात खूप दुखत होतं, म्हणून तो सरकारी दवाखान्यात आपल्या आईवडिलांबरोबर गेला. तिथल्या डॉक्टरांनी चेक केल्यावर असं कळालं की त्या मुलाला किडनीच नाही. त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना ह्याची सुतरामही कल्पना नव्हती. पुढे पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं लक्षात आलं की त्याच एरियामध्ये एक बोगस डॉक्टर आहे जो या सगळ्या लोकांना एक छोटी सर्जरी करायला सांगतो आणि त्यांचे अवयव काढून घेतो. ऑर्गन ट्रॅफिकिंग म्हणजेच लिव्हर, कॉर्निया, पॅनक्रियाज अशा व्हायटल ऑर्गन्सची तस्करी केली जाते. श्रीमंत लोक आपल्यासाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी हे ऑर्गन्स विकत घेतात. यासाठी बळी ठरणारी लोक, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. प्रेमाचं आमिष दाखवून मुलींना पळवून नेणं, लहान मुलांचं किडनॅपिंग करणं, गरीब बेरोजगार लोकांना पैशांचं आमिष दाखवणं, या सगळ्यांना घेऊन जाणं आणि त्यांची छोटी सर्जरी करून हे ऑर्गन्स काढून घेणं. या सगळ्यात तस्करीचं प्रमाण जर जास्त असेल तर किडनीच आहे. त्यामुळे या ऑर्गन्सची किंमत करोडोंमध्ये आहे मार्केटमध्ये, आणि त्यात जर लहान मुलं असतील तर अजून जास्त. कितीही असली तरी माणसांच्या जीवापेक्षा जास्त नाहीये ना. ट्रॅफिकर्स या लोकांच्या जीवाचीही किंमत लावतात. मार्केटमध्ये गरजू श्रीमंत बघतात आणि त्यांना हे ऑर्गन्स विकतात. अवयवांचं अनऑर्गनाइज्ड ब्लॅक मार्केट. येस, ॲब्सोल्युटली परफेक्ट. मी जेव्हा जेव्हा या केसेस संदर्भात हे एव्हिडन्सेस पाहिलेत ना, तेव्हा तेव्हा मला त्या अभंगाची ओळ आठवली. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. देवाने आपल्याला एवढा सुंदर जन्म दिलाय, एवढं छान शरीर दिलंय, पण ह्या लोकांनी त्याचा बाजार मांडलाय. आणि या माणसांना गुन्हेगार नाही, राक्षसच म्हणावं लागेल. नाही म्हणजे अवयव दान करणं हे खरं तर पुण्याचं काम आहे, पण ते ऐच्छिक असायला हवं ना. माझा मृत्यू झाल्यानंतर मी माझे अवयव दान करणं ही गोष्ट वेगळी आहे, पण एखाद्याचा जीव घेऊन त्याच्याच अवयवांची तस्करी करणं हे वेगळं आहे. करेक्ट. हे एक खूप मोठं रॅकेट आहे. आता फक्त हा एक बोगस डॉक्टर आणि त्याचे काही साथीदार हाती लागलेत, पण हे रॅकेट पूर्ण देशात काम करतंय आणि त्याचा मास्टरमाइंड इथे मुंबईत बसून काम करतोय हे आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळालं. अजून काही इन्फॉर्मेशन? अनफॉर्च्युनेटली काहीच नाही. या सगळ्या लोकांना आपण कस्टडीत घेतल्यानंतर अगदी काही दिवसातच त्यांना मारून टाकण्यात आलं. हां, पण हा जो कोणी माणूस आहे ना, त्याची पोच खूप वरपर्यंत आहे, कारण या मोठ्या हस्तीशिवाय हे होणं शक्य नाही. पण ऑर्गन ट्रान्सप्लांट ही कायदेशीर सुविधा असताना लोक असं का करतात? मान्य आहे ना, पण त्या प्रोसेसला खूप वेळ लागतो, तिथे नंबर लावावा लागतो. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचा नातेवाईक सर्वाईव्ह होतोय का नाही ह्याची हमी त्यांना नसते, आणि मग नातेवाईक भावनेमध्ये वाहत जातात आणि हा मार्ग निवडतात.